आणि दुःख झाल्यानंतर प्रत्येक जीवाला शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे भगवान परमात्म्याचा। माणूस संपत्तीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर दुःख झाकण्याचा प्रयत्न करेल, पण ज्या वेळेस तो सगळ्या गोष्टीतून हतबल होतो ना, त्यावेळेस मात्र तो भगवान परमात्म्याचा आश्रय घेतो, देवाला शरण येतो। आणि मग शरण आल्यानंतर ही शिवकथा तुम्हा आम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानामृत पाजते। काय करते? ज्ञानामृत पाजते। जसं एखाद्या भुकेलेल्या जीवाला एखादी आई जसं भुकेलेल्या बाळाला स्तनपान देऊन त्याचं पोट शीतळ करते, माझे तुकोबाराय म्हटले, लावणी स्तनी केलो शीतळ आणि निजविला बाळ निजस्थानी। त्या पद्धतीने ही शिवकथा सुद्धा माईच्या रूपाने ज्ञानामृत पाजते। काय करते? ऐका, आईने जर बाळाला स्तनपान केलं तर एका वेळची भूक भागते, पण जर माझ्या शिवकथेने ज्ञानामृत पाजलं ना तर आयुष्याची भूक मिटते। आणि म्हणून कृपा व्हावी त्या भोलेनाथाची। कोणाची? भोलेनाथाची। आणि म्हणून या शिवशंकरांची कथा कोणी ऐकली तर म्हणे पहिली कथा भगवान शंकरांनीच पार्वतीला सांगितली। आता ऐका, थोडं गोड आहे। कथा कोणी सांगितली? भगवान शंकरांनी सांगितली। कोणाला सांगितली? पार्वतीला सांगितली। बरं, कोणाची सांगितली? त्याचीच कथा, या शिवकथेचं संपूर्ण विस्तार पार्वती मातेने भगवान शंकरांच्या मुखातून ऐकायचं ठरवलं आहे। आणि भगवान शंकरजी